औरैलीमध्ये शिवसेना उमेदवाराला अटक केली आहे। मोठी बातमी आहे। एम.के. मढवींना मुलासह अटक केलेली आहे। तरुणांना मारहाण केल्याप्रकरणात ही कारवाई झाली आहे। मतदानाच्या दिवशी अटक झाल्यानं ही मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत एम.के. मढवी आणि त्यांचे चिरंजीव करण मढवी यांना रबाळे पोलिसांनी अटक केलेली आहे। ऐरोलीमध्ये काल झालेल्या मारहाणी प्रकरणामध्ये रबाळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। स्वाती नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। स्वाती, ही मोठी बातमी नवी मुंबईतून उमेदवाराला अटक झाली आहे, मढवींना अटक झाली आहे, मुलाला सुद्धा अटक झाल्याचं कळतंय। काय नेमकं घडलंय? नक्कीच यामध्ये एक दिवस आधी जे आहे मढवी कुटुंबाने जे आहे विरोधकांचे जे हे आहे त्या घरी जाऊन त्याची मारहाण केली होती। या सगळ्या प्रकरणावर काल दिवसभर प्रतिसाद उमटत होते आणि संध्याकाळी मात्र पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेत मढवी कुटुंब जे आहे त्यांच्यामध्ये एम.के. मढवी आणि त्यांचे सुपुत्र जे करण मढवी यांना अटक केलेली आहे। रात्री उशिरा ही अटक केलेली आहे। एकंदरीतच शिंदे गटामध्ये हे नुकतेच गेले होते एम.के. मढवी आणि त्यानंतर हा प्रकार घडलेला आहे। यामुळे शिंदे गटामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। या सर्व घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रात्री उशिरा हे नवी मुंबईमध्ये आले होते। त्यांची देखील ह्या मढवी कुटुंबियांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर ही अटक झालेली आहे। यामुळे नवी मुंबईचे जे वातावरण आहे ते पूर्ण तापलेले आहे। एकंदरीतच वनमंत्री गणेश नाईक यांनी आवाहन केलं होतं की कोणीही गुंडागिरी खपून घेतली जाणार नाही। अशा प्रकारचे मारहाण जर कोणी केली तर त्याला आम्ही सोडणार नाही। आता आपण जे बघतोय चित्र एकंदरीतच मारहाण होत आहे किंवा काय होत आहे, तात्काळ गुन्हे दाखल केले जात आहेत आणि त्यांना अटक करण्यात आलेले। स्वाती, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। स्वाती नाईक आमच्या प्रतिनिधी नवी मुंबईतून आपल्या बरोबर होत्या।